डोंबिवलीतल्या तरुणी म्हणजेच एकता सावंतच्या व्हिडिओची मनसेनं दखल घेतल्यानंतर केडीएमसी प्रशासन मात्र खडबडून जागं झालं। डोंबिवली स्टेशन परिसर केडीएमसीनं फेरीवाला मुक्त केला। मात्र काही वेळातच एकता सावंत हिचा स्टॉल वगळला तर पुन्हा फेरीवाल्यानं आपल्या जागेवर ताबा घेतला आणि स्टॉलही लावला। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी। डोंबिवली स्टेशन परिसर हा नेहमीच चर्चेचा विषय ठरलेला आहे। ह्या स्टेशनच्या आजूबाजूला फेरीवाल्यांनी विळखा घातलेला आहे, नागरिकांना चालता देखील येत नाही। आपण बघितलं असेल काल याच ठिकाणी एक तरुणी एकता सावंत ह्या नावाची एक तरुणी ती इथे आपला स्टॉल लावत होती, शोरूमाची गाडी लावत होती, परंतु महानगरपालिकेने वारंवार तिच्यावरती कारवाई केली आणि तिचं असं म्हणणं होतं की माझ्यावरच कारवाई होते कारण की मी एक मराठी तरुणी आहे आणि मी एक व्यवसाय करते, आपलं पोट भरते। परंतु इथे हे बघितलं जातं हिंदी भाषिक आणि मराठी भाषिक, मी मराठी असल्या कारणाने ही कारवाई माझ्याकडे होती। तेच एक तिने व्हिडिओ हा इंस्टावरती टाकला होता आणि राजसाहेबांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हा इंस्टा बघून त्यांनी त्यांचे नेते अविनाश जाधव त्यांना त्वरित डोंबिवली ते त्या तरुणीशी संपर्क साधा सांगितलं। अविनाश जाधव हे काल इथे येऊन त्या तरुणीशी संपर्क साधले, तिच्या व्यथा ज्या होत्या त्या त्यांनी ऐकला आणि त्यांनी त्यांना आदेश दिलेला आहे की तू स्टॉल इथेच लाव, आयुक्तांशी आमचे साहेब बोलून घेतील म्हणून असा आदेश दिला। परंतु आज आपण बघितलं असेल की सकाळी त्या तरुणीची आपण इथे मुलाखत घ्यायला आलो होतो, त्या तरुणीला विचारायला आलो होतो की काय परिस्थिती, तेव्हा हा जो परिसर पुन्हा एकदा गजबजला होता। महानगरपालिकेचे लोक जे कर्मचारी आहेत किंवा अधिकारी आहेत, ही जी कारवाई आहे ती तात्पुरती आहे की परत तेच आहे एरे माझ्या मागल्या। अशोक कांबळे, लोकशाही, डोंबिवली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।